पुना गाडगीळ अँड सन्स आणि झपूर्झा आर्ट गॅलरी यांच्या वतीनं फैजान दंडोती या युवा कलाकाराला व्यासपीठ देण्यासाठी सोलापुरात पहिल्या इपॉक्सी रेझिन आर्टचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पुना गाडगीळ सनच्या वर असलेल्या झपूर्झा आर्ट गॅलरीमध्ये या प्रदर्शनाचे उद्घाटन टेक्स्टाईल आर्टिस्ट विनय नारकर, प्रख्यात कला डायरेक्टर ऋषिकेश नागावकर या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सोलापुरात इपॉक्सी रेझिन आर्टचे प्रदर्शन 31 मे पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत चालणार असून कला रसिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार. त्यांनी केलेलं काम बघून खूप आनंद वाटला आणि लाकूड रेझिन या सगळ्याचं मिक्सचर करून त्यांनी जे काही वस्तू बनवलेल्या आहेत, प्रोडक्ट्स बनवले आहेत, तर ते खूप चांगल्या दर्जाचे आहेत आणि त्यामध्ये अजून जास्त डिटेलिंग करून त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त एक्सपेरिमेंट करून वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती त्यांनी अजून तयार केल्या पाहिजेत अशी मी अपेक्षा करतो. आणि या कामामध्ये थांबून नाही चालणार, अनेक चांगल्या गोष्टी येतील, मध्ये काही डोंगर उतार दरी अशा प्रकारचे येणार त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. पण पेशन्स ठेवून आपलं आपलं काम करत राहणं, प्रयत्न करत राहणं, मेहनत करत राहणं आणि स्वतःवरचा विश्वास कमी होऊ न देणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही वातावरणामध्ये ही कलाकृती त्याचं काम टिकलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा खूप चांगला योग आहे. फैजाननी खूप छान काम केलं आहे आणि तो सोलापुरातून तो काम करू इच्छितो आहे आणि त्यांनी त्याचा स्टुडिओ इथं एस्टॅब्लिश केला. आपल्या सगळ्यांतर्फे त्याला खूप शुभेच्छा. आणि एक डिझायनर म्हणून मला फक्त एक सांगायचं आहे की त्याच्या डिझाईन्समध्ये एक फॉर्म आणि डिटेल्सचा खूप छान समतोल त्यांनी साधला आहे. तो वरचेवर वाढो ह्याच त्याला शुभेच्छा. थँक्यू. तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने बघतोय, पण नैसर्गिक टेक्स्चर हे आपण डे टू डे लाईफमध्ये खूप रेअरली बघतो. नाहीतर आपण जीवनामध्ये आपल्या घरात पण टेबल्स पाहतोय, पण ते टेक्स्चर नाही आहे, जे की रेडीमेड जे काही पेपर वर्क मिळतं, स्टिकर लावून आपण टेक्स्चर बनवतो. बट हे नैसर्गिक ज्याला टेक्स्चर म्हटलं जातं, नैसर्गिक शेप आहे, जे की त्याने ते त्याच पद्धतीने ठेवलेलं आहे की जेणेकरून ते वाटते की हां झाड आहे आणि जिवंतपणा आहे. आणि असंही म्हणत नाही की ते झाड कट करून वापरलेलं आहे, जे की झाड ज्याला नुकसान झालेलं असतं, जे पाडलेलं असतं किंवा त्याला काढलेलं असतं, त्याचं पुनर्वापर करून त्याला कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो हे फैजानने दाखवलेलं आहे. सो बेसिकली खूप छान वाटत आहे बघून. तर कागद, पेन, पेन्सिल, कलर तर आपण नेहमीच बघतोय, पण एक लाकूड आणि एक मिश्रणाच्या सहाय्याने आज वेगळी कलाकृती या ठिकाणी पाहायला मिळते. तेच सांगतो मी
फैजान हा शालेयमध्ये असताना विद्यार्थी म्हणून कॉमन आहे, सगळ्यांना अवगत असतं चित्रकलेमध्ये. लहान असताना 5वीपासून सुरुवात असतं चित्रकलेचं. तसं फैजानला भरपूर आवड आहे चित्र काढायचं चांगल्यापैकी. आणि इंटरनॅशनल, नॅशनल, शंकर्स इंटरनॅशनल याच्यामध्ये म्हणजे दिल्लीचं याच्यामध्ये सुद्धा बरेच मेडल्स मिळालं त्याला, गोल्ड मेडल वगैरे, अवंतिका वगैरे. आमच्या शाळेत अनेक स्पर्धा राबवल्या जातात. सिद्धेश्वर प्रशालेचा विद्यार्थी अनेक स्पर्धा राबवताना एलिमेंटरी इंटरमिजिएट दिल्या, चांगल्या ग्रेडनी पास झाला तो. आतापर्यंत मला की मी यायला एक 5-6 प्रदर्शन भरलं, तिथं भेट झाली माझी. आणि चित्रकलेमध्ये काहीतरी कोर्स केला असेल असं वाटलं मला. पण हा बघितल्यानंतर नाविन्यपूर्ण मला बघायला मिळालं. क्रिएटिव्ह जो सध्या जनरेशनमध्ये आर्किटेक्चरच्या म्हणजे संबंधित तो फर्निचर किंवा क्रिएटिव्ह काहीतरी लाकूडनी आणि रेझिननी, इपॉक्सिन रेझिन म्हणून असतात, इपॉक्सिन रेझिननी क्रिएटिव्ह तयार करून त्याची फिनिशिंग म्हणा किंवा त्याचं टिपाय म्हणा किंवा एखादं क्रिएटिव्ह डिझाईन असं बनवले हे पहिल्यांदा बघायला आलो मी. आपण शोरूममध्ये बघतो, पण स्वतः प्रोडक्ट करणं किंवा स्वतः त्यांनी त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह आणणं हे चांगलीच गोष्ट आहे. त्यांना मी फैजानला शुभेच्छा देऊन थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस ओकेजन. सर्वात पहिला मी फैजानला कॉंग्रॅच्युलेशन्स देतो. हा अपॉर्च्युनिटी ह्याच्यासाठी घेतो की आर्टिस्टनी सोलापुरात यावं आणि त्यांनी इथं घर करावं आणि त्यांनी त्यांचं काम इथे करावं, हे माझ्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट आहे. सो मी त्याच्या रोलसाठी उत्सुक आहे, त्याच्या फ्युचरसाठी उत्सुक आहे. आणि असल्या आर्टिस्टनी, असल्या लोकांनी सोलापुरात यावं आणि यंग आर्टिस्ट, सो त्याच्यानी ऊर्जा वाढेल, सिटीची ऊर्जा वाढेल, शहराची वाढेल. हे आय विश हिम ऑल द बेस्ट फॉर हिज फ्युचर. हॅलो, माझं नाव फैजान दंडोती आणि मी सोलापुरात एक एक्झिबिशन आत्ता इनॉग्रेशन केलं आहे, ज्याचं नाव आहे प्रवाह. यामध्ये गिरीश कुलकर्णी सर होते, आर्किटेक्ट, सिनियर आर्किटेक्ट आहेत ते. आणि त्यानंतर ऋषिकेश नागावकर सर होते प्रमुख पाहुणे म्हणून. आणि त्यानंतर विनय नारकर सर होते, टेक्स्टाईल आर्टिस्ट. आजच्या या प्रदर्शन हे एक वेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन तुम्हाला अनुभव येईल. का तर या प्रदर्शनामध्ये इपॉक्सी रेझिन हे सोलापुरात पहिलं इपॉक्सी रेझिनचं प्रदर्शन आहे. आणि त्या इपॉक्सी रेझिन प्लस जे वूड असतात, सोलापुरात जे लोकल वूड भेटतात, त्याच्यातले जे ग्रेन्स आहेत ते कशा प्रकारे इन्हान्स करून मी त्यामध्ये दाखवलेले आहेत. ते तुम्ही एकदा येऊन नक्की अनुभव घेऊ शकता. तुम्हाला नक्कीच एक वेगळा अनुभव भेटू शकतो. हां, ओके. हे जे प्रदर्शन आहे हे डफरीन चौकात पूर्ण गाडगिळे अँड सन्स याच्या झापूजा आर्ट गॅलरी इथे दुसऱ्या मजल्यावर आहे. तुम्ही नक्की भेट द्यावी तुम्हाला एक. आणि हे जे प्रदर्शन आहे हे 23 मे पासून ते 31 मेपर्यंत चालू आहे. हे जे आता हे जे मॉडेल आहे हे काय थोडंसं सांगा. बोला, म्हणजे हे कुठून आणलं, कसं त्या गोष्टी बोला. आता हे जे टेबल आहे ह्याला एक डिझायनर किंवा एक टेक्निकल भाषामध्ये ह्याला रूट टेबल म्हणतात. म्हणजे आणि हे नॅचरल आहे, नीमूडचं आहे. याची लाकडाची जी जात आहे, कडुनिंबाचं म्हणू शकतो आपण. तर ह्याचं खासियत हे आहे की ह्याच्यात कसल्याही प्रकारचा बदल न करता ह्याला कॉफी टेबल किंवा टेबलमध्ये आपण कसं कन्वर्ट केलेलं आहे ह्याची वेगळी प्रोसेस होती. आणि ह्याला वेळ पण लागतो इतकाच. आता हे जे आहे हे बनवण्यासाठी 1 महिना लागला होता.
कारण की जेव्हा मी पहिल्यांदा या रूट टेबलला बघितलं होतं तेव्हा हे पूर्णपणे मातीने झाकलेला आणि त्याचा रंग पूर्ण आत लपला होता किंवा त्याचे जे ग्रेन्स असतात वरचे ते इन्हान्स आणि बाहेर काढण्यामध्ये मला काही 15 दिवस लागले फक्त सँडपेपरनी घासत राहिल्यानंतर. त्यानंतर त्याचा खरा रूप बाहेर आला. त्यानंतर त्याच्यावर कन्झर्वेशन आणि कोटिंगसाठी PU असे जे केमिकल्स असतात ते लावून त्याला एक ग्लॉस फिनिश दिलेली आहे. त्यानंतर वरचं जे ग्लास आहे ते ट्रान्सपरंटच ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे वरचं जे ग्लास आहे ते ट्रान्सपरंटच ठेवलं आहे कारण की त्याच्या खालचे जे सौंदर्य आहे ते आपल्याला वरूनसुद्धा दिसला पाहिजे हे त्याच्या मागचं कारण आहे. हा जो टेबल आहे त्याच्यामध्ये काय काय म्हणजे जहाज आहे, समुद्र, ओके आयडिया कल्पना आहे. बरं, मी या टेबलबद्दल सांगतो की हे जे टेबल आहे हे वूड आणि इपॉक्झी हे 2 वेगवेगळे मीडियमपासून बनलेलं आहे. यामध्ये असं असतं की लाकूड जेव्हा आपण ठेवतो तेव्हा एक प्रकारचं केमिकल त्यामध्ये टाकलं जातं जे की ओव्हरनाईट एका रात्रीनंतर ते हार्ड होत असतं आणि ते काचेसारखं लुक देतं. त्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कलरही ते त्याला करू शकतो आणि आपल्या मर्जीनुसार त्याला कस्टमाइजही करू शकतो. म्हणजे समुद्रातनं जहाज येत आहे. बरं, आता ह्याची जी थीम आहे सी वेव्ज किंवा जे लाटांचं किंवा समुद्राचं जे गहराई जे डेप्थ असते ते दाखवण्याचा यात प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष गोष्ट अशी की जे जहाज यामध्ये दिसतं आहे ते कुठेही तुम्हाला हाताने स्पर्श होणार नाही कारण की ते इपॉक्झीमध्ये पूर्णपणे झाकलं गेलेलं आहे. हां, हे जे आहे इपॉक्सीच्या आत झाकलं गेलेलं आहे कारण की आपण हा त्यात व्यवस्थित फिरवलं तर आपल्याला लागणार नाही किंवा आपण जेव्हा टेबल जेव्हा वापरता येईल तेव्हा याच्यावर जे काही वस्तू आपण ठेवतो, ग्लास असू दे किंवा कुठल्याही प्रकारची वस्तू आपण त्यावर ठेवतो तर ते मध्ये येत नाही कुठलंही. तर ते अशा पद्धतीनं बनवलेलं आहे. काय वाटतं आज एक म्हणजे तुमच्या कलेला एक व्यासपीठ मिळालेलं आहे, कोण आहे? हां, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे गाडगीळ अँड सन्सचे विक्री प्रमुख जितेंद्र जोशी सर, माननीय श्री जितेंद्र जोशी सर यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि त्यानंतर इथले जे मॅनेजर आहेत कुलदीप सिंग जोशी सर, तर त्यांनी पण सपोर्ट केला या सगळ्यामध्ये त्यांनी सपोर्ट केला. आणि एकदम कमी शुल्कमध्ये आम्हाला हे सगळं सोलापुरात प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ दिला. त्यानंतर मला ज्यांनी सपोर्ट केला आणि या प्रदर्शन भरवण्यामध्ये ज्यांनी मला मदत केली कारण की माझं पहिलाच प्रदर्शन होता, तर आपल्या सोलापूरचे एक प्रसिद्ध कलाकार पुष्कराज गोलंटला सरांनी मला चांगलं म्हणजे सपोर्ट केला. आणि ते आत्ताच नाही तर मी जेव्हा मुंबईला होतो किंवा इतर ठिकाणी मी शिकत होतो तेव्हा पण त्यांनी नेहमी मला सपोर्ट करत राहिलेलं आहे. आता हे जे आहे हे मी 1.5 वर्षापासून करतो आहे. माझं शिक्षण सर जे स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधून झालं आणि इंटेरियर डिझाईनमधून मी पासआउट असल्यामुळं मला फर्निचरची चांगली नॉलेज आहे. तर तेच आहे की जेव्हा एक रेग्युलर कोणी आर्टिस्ट बनवतो फर्निचर तर त्यांच्या आणि माझ्या फर्निचरमध्ये हेच डिफरन्स आहे की मी जे आहे पूर्णपणे त्याची फंक्शनॅलिटी बघून ते वर्क करत असतो कुठलाही. आणि तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने कुठलाही काम करण्याआधी स्केचेस लावलेले आहेत मी. तर कुठलंही काम असं नाही की घेतला सुरू केला आणि संपवलं असं नाही आहे. तर ते पूर्णपणे त्याचं बेसिकपासून ते कसं काम होतं ते आधी लेआउटिंग करून पूर्णपणे केलेलं आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेल की हे जे प्रदर्शन आहे तुम्ही इथे जर व्हिजिट केलात तर तुम्हाला नक्कीच एक वेगळं अनुभव भेटेल. आणि असं पण सोलापुरात हे इपॉक्झी रेझिनचं पहिलंच प्रदर्शन असल्यामुळं तुम्ही नक्की भेट द्यावी अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद.